नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. आज 25 जानेवारी 2026. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, कारण आजच्या दिवशी बरोबर 1 वर्षांपूर्वी देवाने एक सुंदर गिफ्ट आम्हाला दिले. ते म्हणजे आमचा मुलगा प्रज्वित. आमच्या आयुष्यात खूप सुंदर रंग त्याने भरले. वर्षभर आम्ही त्याच्या लीला पाहिल्या. तो आज 1 वर्षाचा होतोय. हा आनंदाचा क्षण आम्ही खास अविस्मरणीय बनवायचे ठरवले. म्हणून सकाळी 5 ला उठून तयार होऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली. सोबत प्रज्वितचे शरद काका पण होते. प्रज्वितवर प्रेम करणारे लोक खूप आहेत, त्यामुळे त्याला आयुष्यात कधी कशाची कमी भासणार नाही हे मात्र नक्की. प्रज्वित सकाळी लवकर उठल्यामुळे गाडीमध्ये लगेच झोपी गेला. आपल्या उपस्थितीने लोकांना आनंद होईल अशाच ठिकाणी माणसाने जावे आणि आम्ही अशाच ठिकाणी चाललो आहे. हळूहळू सूर्यनारायण वरती डोकावू लागले होते. आज तर त्यांचाही जन्मदिवस होता, कारण आज रथसप्तमी आहे. देवाने आम्हाला जे काही थोडेफार दिले आहे त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. म्हणूनच त्याने दिलेला आनंद, सुख, प्रेम या गोष्टी आम्ही वाटायचे ठरवले. चला तर मग सांगूनच टाकते, आम्ही चाललो आहे एका अनाथाश्रमामध्ये. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बर्थडे सेलिब्रेशनची. आम्ही आमच्या मुलाचा वाढदिवस अनाथाश्रमातील मुलांसोबत साजरा करायला चाललो होतो. आयुष्यात टेन्शन येतं, दुःख येतं, पण त्याकडे लक्ष देऊ नका. प्रेमाने, सुखाने, समाधानाने जगा आणि या गोष्टीच लोकांना भरभरून वाटा. हाच विचार आमचा आहे आणि म्हणून आम्ही आमच्या आयुष्यातील खास दिवस अनाथ मुलांसोबत घालवायचे ठरवले. ज्यांना जोडलेले का असेना, पण त्या नात्यांची किंमत फार असते. केअरिंग हँड संचालित कलाश्रम आंबी तळेगाव येथील अनाथाश्रमात आम्ही चाललो आहे. जायच्या आधी 1 दिवस म्हणजे 24 तारखेला आमची खूपच गडबड उडाली, कारण आम्ही फार काही नाही तर आमच्यातर्फे मिसळचा नाश्ता अनाथाश्रमातील मुलांना द्यायचे ठरवले होते. त्याचबरोबर त्या दिवशी प्रज्वितच्या बर्थडेसाठी लागणाऱ्या केकची ऑर्डरही द्यायची होती. पण तेथील सरांकडून असे समजले की मुले फक्त आश्रमातील किचनमध्ये बनवलेलाच नाश्ता खातात. मुलांचा हा नाश्ता हा सकाळी 8 वाजता होतो आणि टोटल 110 ते 120 लोक आहेत. मिसळ बनवण्याचा मला इतक्या लोकांचा अनुभव नसल्यामुळे आणि सोबत लहान बाळ घेऊन एवढे सगळे करणे कठीण होते, कारण मदतीला पण कोणी नाही आणि इतक्या लोकांचा स्वयंपाक करण्याचा मला अनुभव नाही. म्हणून मग आम्ही मिस्टरांच्या केटरिंगची ऑर्डर घेणाऱ्या एका मित्राला रिक्वेस्ट केली आमची ऑर्डर घेण्यासाठी आणि ते सोबत यायला तयार झाले. मसाला साहित्य आणून ग्रेव्ही आदल्या दिवशी रात्री आम्ही तयार करून घेतली. सोबत लादी पावची ऑर्डर दिली आणि रात्री रेडी करून घेतल्या. बाकी फरसाण, लिंबू, कांदे हेही सोबत घेऊन आम्ही निघालो होतो. तिथे पोहोचल्यावर पाहतो तर मुले अंघोळ करून तयार होत होती. पटकन कुंदनदादांनी मिसळ तयार करायला घेतली. मी, माझे मिस्टर आणि शरद दादा आम्ही एक एक करून प्रज्वितला पाहत होतो आणि तेथील बाकीची कामे करत होतो. अशा पद्धतीने सकाळी 8 वाजता नाश्ता तयार झाला. मी करते म्हणजे तेवढं कर म्हणतो तुम्ही करतो आणि बस बसतो जास्त तिकड नाही होणार रे. चेहऱ्यावर एक सुंदर हास्य ठेवत मुले अगदी आनंदात शिस्तीत येऊन बसली आणि त्यांनी प्रार्थना सुरू केली.
प्रार्थना झाल्यानंतर तेथील सरांनी आमची ओळख मुलांसोबत करून दिली. प्रज्वतच्या पप्पांना 2 शब्द बोलण्यासाठी आग्रह केला, पण लहान मुलांना पाहून प्रज्वतचे पप्पा इतके भावुक झाले होते की त्यांना बोलायला सुचेना. खरंच खूप गोड निरागस मुलं आहेत तिथे. आई मुलाचे औक्षण पहिल्यांदा करते वाढदिवसानिमित्त, पण त्या दिवशी तिथे असणाऱ्या 5 मुलींनी प्रज्वतचे औक्षण केले तेव्हा मला खूप आनंद झाला. नंतर सर्वांनी प्रज्वतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी केअरिंग हँड संचलित कलाश्रम प्रकल्पातील बालकांकरिता चिरंजीव प्रज्वत निरंजन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांसाठी मिसळपावचे आयोजन केलेले आहे. त्यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा देऊन झाल्यावर मुले तिथे असणाऱ्या आश्रमाच्या देवघरामध्ये देवाच्या पाया पडण्यासाठी गेली. नंतर आपापल्या जागेवर ताट घेऊन बसली. मग आम्ही त्यांना वाढायला सुरुवात केली. प्रत्येकाला एक वेगळा नंबर असल्याने नंबरप्रमाणे मुले तिथे बसली होती. तिथे वृद्धाश्रम सुद्धा आहे. तिकडं
मुलांना वाढून झाल्यानंतर त्यांनी प्रार्थना म्हटली. दिले आतमध्ये दिले त्या काकींकडे दिले. पोटभर नाश्ता करून मुले आपापली प्लेट धुण्यासाठी गेली. आपण नेहमी म्हणतो, मला हे खायची इच्छा नाही, ते आवडत नाही, हे आवडत नाही. पण मुलांनी ताटामध्ये अन्नाचा एकही कण शिल्लक न ठेवून खरा अन्नाचा आदर कसा करायचा हे शिकवले. तिथे असणाऱ्या एका छोट्या ताईने प्रज्वलसाठी गिफ्ट दिले. तिला नको बोलल्यानंतर ती बोलली, फार काही नाही, छोटंसं गिफ्ट आहे, मनापासून देते, प्लीज घ्या. तिच्या भावनांचा आदर ठेवत आम्ही ते गिफ्ट स्वीकारले. ती बोलली होती, छोटेसे गिफ्ट आहे, पण खरं तर आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी, प्रेम त्यांनी दिले. कमी गोष्टी आणि कमी नाती जवळ असली तरी सुखाने, आनंदाने, समाधानाने जगता येतं हे त्या मुलांना पाहून समजले. तिथे असणाऱ्या सरांनी मुलांचे क्लासरूम, हॉस्टेल आणि आजूबाजूचा परिसर दाखवला. त्यानंतर एक फॉर्म भरून घरी जाण्यासाठी आम्ही त्यांचा निरोप घेतला. परत नक्की या, प्रज्वलला घेऊन या, आम्हाला भेटायला येत जा, असे मुले जेव्हा बोलली तेव्हा खरं तर मन भरून आले. प्रज्वलला थोडेफार जरी कळत असले तरी त्याचा बर्थडे तिथे सेलिब्रेशन करण्यामागचे कारण हेच होते की आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनाच मिळत नाहीत, म्हणून त्याची किंमत त्याला भविष्यात कळावी आणि आपल्याकडे जे काही थोडेसे देवाने दिलेले आहे त्यातील सुख गरजू लोकांना वाटावे, हाच उद्देश होता. आम्ही दुपार होण्याआधी तिथून निघालो कारण घरी प्रज्वलच्या बर्थडेचे छोटेसे सेलिब्रेशन ठेवले होते, त्याचीही तयारी करायची होती. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामध्ये आपण पाहू प्रज्वलचा घरी बर्थडे सेलिब्रेट कसा केला. धन्यवाद. त्याची टाकायची का माझी टाकायची? तुमची टाक. बोलते मला भरपूर. काय बोलते ते काय घरात बोलते, एवढं नाही बोलत ना.
बाय बाय कर सगळ्यांना. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.